माझ्यावर खूप मोठे मोठे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे मी त्यांच्यासमोर बोलणं अक्षरशः चुकीचं होईल, पण महिला प्रतिनिधित्व म्हणून मी 2 शब्द वास्तववादी बोलते. आता इथं 2-3 माझ्या बांधवांचे धर्मबांधवांचे भाषण झाले, छान मुद्दे मांडले त्यांनी. एक जण म्हणाला की मातांगवाड्यामध्ये बुद्धिस्ट समाजाने जाऊन जनजागृती करावी. तर मला बांधवांना असं म्हणायचं आहे, म्हणजे स्पष्ट व्यक्तिमत्व असल्यामुळे राग येऊ देऊ नका. हे काम बौद्ध समाज तर पूर्वीपासूनच करतो तुमच्यासोबत, पण तुमच्या घराची जिम्मेदारी ही तुमच्या खांद्यावर आहे, त्यामुळे ती जिम्मेदारी तुम्हीच उचलावी असं मला वाटतं. दुसरी एक गोष्ट, माझे मोठे बांधव म्हणाले की कोर कमिटीची स्थापना असली पाहिजे. करेक्ट बोलले ते. त्यांना त्यांच्या मागे मी अतिशय म्हणजे त्यांच्या विचारधारेलाच मी नमन करते. मी एक छोटासा मुद्दा सांगते तुम्हाला. ब्रिटिशकालीन व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षण घेत होते, तर ब्रिटनमध्ये अशी एक संघटना होती. आता जशा आपल्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यावेळेस सुद्धा संघटना असायच्या. आणि ब्रिटिशमध्ये नेहरूजी, महात्मा गांधीजी जेव्हा संघर्ष करायचे तेव्हा त्यांना अटक व्हायची. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एखाद्या चळवळीची जर समजा पुढाकार घेतला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीच अटक झालेली नाही. तुम्ही हे वाचलं असेल तर त्याचं कारण मी सांगू शकते की ब्रिटिशमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घ्यायचे, तर ब्रिटनमध्ये एक संघटना अशी होती की जागतिक लेवलला जे उच्च शिक्षित लोक आहेत, ज्यांना संयुक्त राष्ट्राचा अभ्यास आहे, डॉक्टर साहेब, संयुक्त राष्ट्राचा ज्याला अभ्यास आहे, असेच लोक त्या संघटनेचे सदस्य व्हायचे. आणि त्या संघटनेचे जे सदस्य आहेत, त्या सदस्यांना जर अटक करायची असेल तर आधी त्या संघटनेची परमिशन घ्यावी लागायची. तर सांगायचं तात्पर्य असं, संघटनामध्ये किती शक्ती आहे. त्यामुळं चर्मकार समाज असो किंवा मातांग समाज असो, माझे बांधव लखनजी बोलले की आपल्याला मातांग बौद्ध चर्मकार ऍक्ट या विचारधारेखालीच आपल्याला त्या संघटनेची कोर कमिटीची स्थापना करणं अत्यंत काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकाला जर माईक भेटलं की लगेच त्यांना सगळं बोलावंसं वाटतं, तसं नाही. मी खरं म्हणजे सगळ्यांनी मला बोलायला संधी दिली किंवा बोलायला महिला प्रतिनिधित्व म्हणून बोलायला जी संधी दिली, सगळ्यांचे आभार. माईक हातात आलं म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी अनिताताई सरोदे, स्थानिक तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष आहे बांधवांवर. आणि परभणी जिल्ह्याचा इतिहास आहे की एक मागासवर्गीय महिला त्या स्थानिक तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष आहे, ज्याचे सदस्य कलेक्टर आहेत. ही देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचल्यामुळं मी तिथपर्यंत जाऊ शकले. जो वाचेल तोच टिकेल. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान समितीच्या कोर कमिटी त्यांनी स्थापन केलेल्या लोकांमध्ये अतिशय सुशिक्षित सगळ्या समाजाचे लोक असणं ही काळाची गरज आहे. आणि सगळ्यांमध्ये जेव्हाही माझे धर्म बांधव आवर्जून मला फोन करतील तर मला खूप धन्य वाटतं तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करायला. आणि यापुढे सदैव मी तुमच्या सोबत काम करेन. आणि तुम्ही मला धर्म बांधव म्हणून ती संधी देणारच आहे. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली.